जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये किती हाईट पाहिजे, उंची पाहिजे हा प्रश्न खूप काही नवीन विद्यार्थ्यांना पडलेला आहे आणि खूप काही विद्यार्थ्यांना माहितीसुद्धा असेल जे नुकतेच 12वीची परीक्षा देत आहे किंवा ज्यांनी दिलेली आहे आणि त्यांना पहिल्याच भरतीमध्ये पोलीस व्हायचं आहे. तर त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची स्टेप असते ती म्हणजे उंची आणि छाती किती पाहिजे. ठीक आहे, आपण पुरुष उमेदवारांसाठी सुद्धा सांगणार आहोत, म्हणजेच मेलसाठी सुद्धा सांगणार आहोत आणि महिलांसाठी सुद्धा सांगणार आहोत की किती उंची पाहिजे. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी सुरुवातीला एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉन ऑलला क्लिक करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे, तर सर्वात पहिले हे काम करायचं आहे. आता बघा, जे विद्यार्थी नुकतेच 12वी झालेले आहे त्यांच्यासाठी आपण संपूर्ण हा व्हिडिओ आणलेला आहे, कारण की खूप विद्यार्थ्यांना हाच एक प्रश्न आहे की नेमकी महाराष्ट्र पोलीसला उंची किती पाहिजे. तर बघा, महाराष्ट्र पोलीस ज्याला आपण पोलीस भरती म्हणतो त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एकूण पदे किती आहे आणि वेगवेगळ्या पदांसाठी उंची वेगवेगळी आहे. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण ते समजून घेऊया. ठीक आहे, तर मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत. काही विद्यार्थ्यांना माहिती असेल किंवा चुकीची माहिती असेल तर ते सुद्धा आपण दूर करूया, कारण की महाराष्ट्र पोलीसमध्ये 4 ते 5 पदे आहे आणि प्रत्येकासाठी वेगवेगळी उंची आहे. ठीक आहे, आणि त्यासाठीच आपण हा व्हिडिओ आणलेला आहे. कन्फ्युजन होतात विद्यार्थ्यांना, माहिती नसतं किंवा माहितीच्या अभावामुळे त्यांचे 1-2 वर्ष असेच चालले जाते, जे विद्यार्थी मित्रांना 2 वर्ष आधी लागू शकतात. तर आपल्या या व्हिडिओमुळे तुमचं टाईम वेस्ट होणार नाही. ठीक आहे, व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या. बघा, आपण पोलीस शिपाई या पदासाठी सुरुवातीला बोलू. ठीक आहे, पहिलं पद आपण घेतलेलं आहे. पहिलं पद कोणतं घेतलेलं? पोलीस शिपाई. या पदासाठी उंची बघा, महिलांसाठी किती पाहिजे तर 155 सेंटीमीटर पाहिजे, त्यापेक्षा कमी चालणार नाही. ठीक आहे, 155 सेंटीमीटर तुमची उंची पाहिजे. ठीक आहे, विदाऊट शूज, विदाऊट चप्पल, विदाऊट सॉक्स. ठीक आहे, महिलांसाठी. त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी उंची बघा, पुरुष म्हणजेच मेल. ठीक आहे, काही विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे असतील, सेमी इंग्लिशचे असतील, त्यांना माहिती नसेल, जे नुकतेच 12वी झालेले आहे त्यांच्यासाठी म्हणून आपण समजावून सांगतो आहे. काही विद्यार्थ्यांना माहिती असेल तर तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ शकता. ठीक आहे, पण शेवटीपर्यंत तुम्हाला जर टिकून राहिला तर तुम्हाला खूप काही नवीन माहितीसुद्धा मिळेल ज्यांना माहिती आहे ते. तर बघा, पुरुष उमेदवाराला 165 सेंटीमीटर उंची पाहिजे आहे. ठीक आहे, 165पेक्षा कमी नसावी. बघा, इथे दिले आहे, हे ऑफिशियल जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो, यावरूनच तुमचे सिलेक्शन होत असतात. आता बघा, हे झालं पुरुष उमेदवार, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांसाठी. त्यानंतर बघा, ट्रान्सजेंडर ज्याला तृतीयपंथी म्हणतात त्यांच्यासाठी सुद्धा भरतीमध्ये जागा राहतात आणि ते म्हणजे बघा, स्वतःला लिंग ओळख महिला तृतीयपंथी अशी केलेल्या व्यक्तीसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. आणि दुसरं म्हणजे स्वतःचं लिंग ओळख पुरुष अशी केल्या व्यक्तीसाठी 165पेक्षा कमी नसावे. ठीक आहे, हे इतकं काही महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आपल्याला पुरुष आणि महिलांसाठीच आपण खास करून हा व्हिडिओ आणलेला आहे. पण काही विद्यार्थ्यांना माहिती नसेल तरी आपण त्यासाठी एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता बघा, महिलांसाठी छातीची रिक्वायरमेंट राहत आणि पुरुषांसाठी छाती बघा, आता लक्षात घ्या, न फुगवता म्हणजे नॉर्मल, ज्याला नॉर्मल म्हणतो त्याला 79 सेंटीमीटरमध्ये पाहिजे आहे. म्हणजे त्याच्यामध्ये न फुगवता आणि फुगवून ती 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. म्हणजेच किती झाली पाहिजे ती? 84पेक्षा कमी चालणार नाही. 84पेक्षा जास्त चालणार पण कमी चालणार नाही. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, उदाहरणार्थ तुमची छाती आहे 82 नॉर्मलमध्ये. ठीक आहे, नॉर्मल, आणि तुमची फुगून ही झाली 5 सेंटीमीटर, 87 झाली, तर तुम्ही पास आहात छातीमध्ये. ठीक आहे,
आणि छातीचं इतकं टेन्शन घेण्याची गरज नाही आहे महाराष्ट्र पोलीसला. तुम्हाला 1 ते 2 चान्स देतात आणि ते समजावूनसुद्धा सांगतात. सर्वात प्रेमळ भरती म्हणजेच पोलीस भरती, सर्व काही ते समजावून सांगतात आणि सर्व काही तुम्हाला व्यवस्थित समजावून तुमच्यासोबत फ्रेंडली वागून तुम्हाला सर्व काही सांगत असतात. ठीक आहे. तर ही भरती अशी आहे की यामध्ये सर्व काही आरामात इव्हेंट घेतात आणि सर्व काही मस्त तुमच्या मताप्रमाणे होतं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं पद बघूया आपण यामधलंच, ते आहे पोलीस शिपाई चालक. ठीक आहे. आता जे नवीन विद्यार्थी असतील त्यांना माहिती नसेल की चालक पद काय, तर ज्याला ड्रायव्हर म्हणतात. पोलीस शिपाई म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर. त्यासाठी सुद्धा सेम उंची, जे मी सांगितलं पोलीस शिपाई या पदासाठी, पोलीस कॉन्स्टेबल सेम उंची, सेम हाईट, सेम छाती मागितल्या जाते. त्यानंतरचं पद येतं विद्यार्थी मित्रांनो, ते आहे SRPF. ठीक आहे. कोणतं येतं पद? SRPF. ठीक आहे. आपण त्याकडे सुद्धा जाऊया. तर बघा, SRPF म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणतात ते सुद्धा बघून घ्या. काही विद्यार्थ्यांना नवीन असतील तर त्यांना माहिती नसेल की नेमकं SRPFला म्हणते काय. ठीक आहे. SRPF म्हणजेच स्टेट रिझर्व पोलीस फोर्स. ठीक आहे. त्याला मराठीमध्ये म्हणतात सशस्त्र पोलीस शिपाई. सशस्त्र म्हणजे तुमच्या हातामध्ये बंदूक वगैरे राहतात म्हणून त्याला सशस्त्र म्हणतात. ठीक आहे. आता बघा, तुमचे यामध्ये हाईट किती पाहिजे हे बघा इथे फक्त. आणि SRPFला फक्त कोण फॉर्म भरू शकतं, तर तो भरू शकतो पुरुष उमेदवार. यामध्ये महिला उमेदवार फॉर्म भरू शकत नाही. ठीक आहे. महिला उमेदवारांसाठी SRPFमध्ये जागासुद्धा राहत नाही आणि ही भरती फक्त पुरुष उमेदवारांसाठी राहतात, म्हणजे मेल कॅन्डिडेटसाठी राहतात. तर बघा यामध्ये उंची किती पाहिजे आहे, तर बघा शारीरिक पात्रता पुरुष उमेदवारांकरिता. ठीक आहे. उंची आहे 168 सेंटीमीटर म्हणजे 168 सेंटीमीटर. यापेक्षा कमी नाही पाहिजे SRPFला. आणि छाती सेम आहे, जे पोलीसला लागतं 79 न फुगवता आणि फुगवून ती 5 फुगली पाहिजे. ठीक आहे. तर हा फरक आहे शिपाई, पोलीस शिपाई आणि सशस्त्र पोलीस शिपाईमध्ये, म्हणजे SRPF आणि जिल्हा पोलीसमध्ये. त्यानंतरचं आहे महाराष्ट्र पोलीस सोबतच होत असते महाराष्ट्र कारागृहाची भरती. ठीक आहे. जे आपलं जिल्हा पोलीसच तुमची भरती घेत असतं. आणि कारागृहाची जी भरती आहे ती फक्त महाराष्ट्रामध्ये 4 ठिकाणी होत असते. ती कुठे कुठे, तर कारागृह मुंबई, कारागृह पुणे, कारागृह नागपूर आणि कारागृह छत्रपती संभाजीनगर. ही जी भरती आहे ती गेल्या 2-3 वर्षापासनं ही भरती घेत आहे शहर पोलीस घेत आहे. म्हणजे नागपूर शहर, छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस, मुंबई शहर पोलीस आणि पुणे शहर पोलीस. याआधी ग्रामीण पोलीस घेत होती. तर बघा यामध्ये उंची, कारागृह म्हणजेच त्यांना सेंट्रल जेल पोलीससुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता यांचीसुद्धा सेम जशी पोलीस शिपाईची आहे उंची आणि छाती सेम आहे. आणि यामध्ये महिलासुद्धा भरू शकतात फॉर्म आणि पुरुषसुद्धा भरू शकतात. म्हणून याच्यामध्ये काहीच चेंज नाही आहे. फक्त चेंज आहे SRPFमध्ये, त्यामध्ये फक्त पुरुष उमेदवार भरू शकतात, महिला उमेदवार फॉर्म भरू शकत नाही. आता महत्त्वाचं आहे STसाठी. ST जे विद्यार्थी ST कास्टचे आहे त्यांच्यासाठी यावर्षीपासनं उंचीमध्ये 5 सेंटीमीटर सूट देण्यात आलेली आहे. प्रत्येक उमेदवाराला जे पण ST कास्टमधून आहे त्यांना 5 सेंटीमीटर सूट दिलेली आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला का व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे विद्यार्थी STसाठी म्हणजे ST कास्टमधून असतील त्यांच्यासाठी 5 सेंटीमीटर सूट आहे. म्हणजे उदाहरणार्थ पोलीस शिपाई या पदासाठी आपल्याला 165 सेंटीमीटर मागते हाईट नॉर्मल विद्यार्थ्यांना. म्हणजे तुम्ही OBC असा, NT असा, VJ असा किंवा ओपन असा, तुम्हाला मागतात 165 सेंटीमीटर. पण या वर्षीपासनं
एस टीसाठी ठीक आहे किती उंची मागतात तर 160 सेंटीमीटर पाहिजे फक्त एस टीसाठी पुरुष उमेदवारांना, ठीक आहे. आणि महिला उमेदवारांना या वर्षीपासून 5 सेंटीमीटर सूट दिल्यामुळे 150 सेंटीमीटर पाहिजे, ठीक आहे. आणि SRPFमध्ये किती होती 168 सेंटीमीटर 168 सेंटीमीटर असल्यामुळे याच्यामधून जर 5 सेंटीमीटर वजा केली पुरुष उमेदवारांसाठी तर यांना पाहिजे 163 सेंटीमीटर एस टीसाठी आणि याच्यामध्ये महिला तर नाही राहत, ठीक आहे. तर हे एक बोनस पॉईंट आहे एस टीसाठी किंवा सूट देण्यात आलेली आहे यावर्षीपासून. जे नवीन भरती होणार आहे या अगोदर नव्हती, 2024पर्यंत ज्या पण भरत्या झालेल्या आहे त्यामध्ये सूट नव्हती, पण आता इथून पुढे 2025पासून सूट लागू होणार आहे. फक्त परत ऐकून घ्या, फक्त एस टी कास्टवाल्यांसाठीच राहणार आहे. नॉर्मल कास्टसाठी आता आपण तुम्हाला एक वेळा परत सांगतो, OBC असो, तुम्ही ओपन म्हणजे खुला असो, तुम्ही SBC असा, NTमधील सर्व कास्ट असा, VJ असा, EWS असा, तुम्ही SCBC असा या किंवा SC असा, या सर्व कास्टला पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंटीमीटर आणि महिला उमेदवारांसाठी 155 सेंटीमीटर जिल्हा पोलीससाठी. SRPFसाठी या सर्व कास्टला 168 सेंटीमीटर आणि महिलांसाठी यामध्ये जागा राहत नाही. आता एस टीसाठी फक्त एस टीसाठी जिल्हा पोलीसला आणि कारागृहाला उंची असते 160 सेंटीमीटर या वर्षीपासून आणि महिलांसाठी आहे 150 सेंटीमीटर. जिल्हा पोलीस झालं जिल्हा पोलीस SRPF यांच्यासाठी आणि SRPF नाही कारागृहासाठी आणि एस टीसाठी SRPFमध्ये फक्त पुरुष उमेदवारांना 163 सेंटीमीटर तुम्हाला उंची लागणार आहे. तर हे पॉईंट लक्षात घ्या आणि जे पण विद्यार्थी तुमचे एस टी कास्टचे असतील त्यांना सांगा की यावर्षीपासनं उंचीमध्ये सूट देण्यात आलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना समजलं असेल. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुढील व्हिडिओ आपण आणणार कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, शैक्षणिक पात्रता म्हणजे शिक्षण किती लागते, त्यानंतर सिलेबस कोणता असतो महाराष्ट्र पोलीससाठी, तुम्हाला पोलीस बनायचं आहे, कोणते कोणते विषय असतात, किती मार्कासाठी असतात, पेपर किती तासाचा असतो, त्यानंतर ग्राउंडला म्हणजेच फिजिकलला कोणते कोणते प्रकार असतात, इव्हेंट असतात ते सुद्धा आणणार आहोत आपण. 1600 मीटरला किती मार्क असतात, 100 मीटरला किती मार्क असतात आणि गोळाफेकला किती मार्क असतात, हे सर्व काही आपण इव्हेंट आणणार आहोत. चालकसाठी कोणतं प्रकार आहे ग्राउंडला, सर्व काही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणणार आहोत. त्यासाठीच म्हणतो आहे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. काही शंका असतील, प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.